बघा कसलं भारी दिसतंय। नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अंडा बिर्याणी करणार आहोत आणि हे मी वाटण घेतलेलं आहे। 2 गड्डे लसूण आहे, 2 इंच आल्याचा तुकडा, जिरे 1 चमचा, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं, सुक्कं खोबरं आणि हे टोमॅटो पण 2 घेतल्यात मी, ह्याचं पण प्युरी करून घ्यायचे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आपण आता बिर्याणीसाठी तांदूळ उकडून घेऊया। हे मी अर्धा किलो तांदूळ घेतलं, त्याच्यात तिप्पट पाणी घेतलंय आणि आता ह्यात आपण सगळे मसाले ॲड करूया, खडे मसाले। तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेलं आणि मीठ पण यात आपल्याला खारट लागलं पाहिजे, हे पाणी एवढं मीठ घालायचं आहे, नाहीतर आपलं बिर्याणीचं पूर्ण प्रमाण बिघडून जातंय। त्यामुळं तसं व्यवस्थित तुम्ही हे करून घाला। तुमच्या घरात जेवढे मसाले आहेत ना, खडे मसाले अवेलेबल, तेवढे सगळे तुम्ही घालू शकता। आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण यात तूप घालायचं आहे। चला आता तांदूळ घालून घेऊया। यात पाण्याला छान उकळी आलेली आहे। ह्याला मी अर्धा तास भिजत घातलेलं, त्यामुळे छान आपलं तांदूळ दुप्पट होतं। त्यामुळे हे लक्षात ठेवा, तांदूळाला अर्धा तास भिजत ठेवा। तर बघा आपला तांदूळ आता शिजलेला आहे, 80% शिजवायचं आहे आपल्याला। बघा असं व्हायला पाहिजे। दोन 3 तुकडे व्हायला पाहिजेत ह्याचे। झालंय आता हे, आता काढून घेऊया। हे मी अर्धा कप तेल घेतलंय। हे मी 4 कांद्याचे उभे चिरून घेतलेले, त्याचं मी बेरिस्ता करून घेतलंय, तेच तेल आहे ते। आता ह्यात आपण ग्रेव्ही करून घेऊया। आणि अंडी घेतल्यात मी 5 उकडून, आणि बटाटा घेतलाय। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या, नाहीतर स्किप करू शकता। चला तर आता ग्रेव्ही करून घेऊया। हे वाटण घालायचं आता आपल्याला, मगाशी आपण केलं ते। छानपैकी ह्याला परतून घेऊया आता। तर बघा आपल्या ग्रेव्हीला आता तेल छानपैकी सुटलेलं आहे। आता हे मगाशी आपण 2 टोमॅटोची प्युरी केलती, ते पण घालून घेऊया। आता आपल्याला ह्यात बेसिक मसाले घालायचे। हे मी लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा। आता हळद घालूया। आता हा बिर्याणी मसाला आहे, हा घालायचा आहे आपल्याला। 1 चमचाभर घातलाय मी। तर धनेपूड घालूया 1 चमचा। आता ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊया। आता कांदा लसूण मसाला चटणी थोडीशी घालायची। आता मीठ घालून घेऊया थोडं। आपण मगाशी तांदळात मीठ खारं लागेपर्यंत घातलंय, तांदूळ खारे होईपर्यंत। आता ह्यात पण आपण व्यवस्थित मीठ घालून घेऊया। आता दही घालायचं आहे आपल्याला।
आता हे मी अर्धा कप दही घालणार आहे आता. खूपच सोपे आहे, तुम्ही नक्की करून बघा. आता आपण मगाशी तळलेला कांदा घालायचा आहे, तो बेरिस्ता घालायचा आहे. थोडंसं क्रश करून घालायचं हातानं. त्यातलं अर्धं घातलं आहे मी आणि बाकीचं आपल्याला लेअरसाठी ठेवायचं आहे. आता पुदिना घालूया. आता ह्यात आपण अंडी घालून घेऊया उकडलेली आणि आपल्याला 5च मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. यात खूप वेळ ठेवायचं नाही आहे. मी बटाटा पण मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बटाटा पण घातला आहे. ह्यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता. आता ह्याला आपल्याला छानपैकी 2 मिनिट आता शिजवून घेऊया आणि झाकण लावून, आणि मग आपली ग्रेव्ही तयार आहे. तर बघा आता आपली ग्रेव्ही ही शिजलेली आहे. 5च मिनटं शिजवलं मी. तर आता आपण लेयर लावून घेऊया बिर्याणीला. चला तर आता लेयर लावून घेऊया आपण बिर्याणीला. हे बघा मी करपू नये म्हणून थोडीशी ग्रेव्ही खाली घातलेली आहे, पसरलेली आहे. आता ह्यात आपण लेयर लावून घेऊया. आता याच्यावर अंड्याची लेयर लावून घ्यायची. आता कांद्याची लेयर लावून घेऊया, बेरिस्ताची थोडं घालायचं आहे. कोथिंबीर, पुदिना, थोडंसं बिर्याणी मसाला. आता हे परत आणि तांदूळची लेयर लावून घेऊया. पूर्ण सगळं घालून घेऊया. आता राहिलेला आपला कांदा यात पसरून घेऊया. कोथिंबीर, पुदिना, आणि आता आपण ह्याला दम द्यायला ठेवून द्यायचं आहे. बिर्याणी मसाला थोडा घालून घ्यायचा आहे. आता तूप घालूया. आता आपल्याला बिर्याणीतलं थोडं पाणी काढून ठेवलेलं ना, ते पाणी पाव कप घालायचं आहे. तांदूळ उकडताना घेतलेलं ते पाणी घालून घ्यायचं आहे. आता कलर घालून घेऊया. बघा आता आपलं असं करून घ्यायचं आणि आता ह्याच्यावर एकदम गच्च बसणार असं झाकण लावून घेऊया आपण याला. आणि आता दम द्यायला ठेवून द्यायचा 20 मिनटं. हे तवा बघा मी 5 मिनटं गरम करून घेतलेलं. आता याच्यावर आपल्याला दम द्यायला असं ठेवून टाकायचं आहे. आता याच्यावर आपल्याला जड काहीतरी ठेवायचं आहे, वाफ जायला नको म्हणून, आणि 20 मिनटं आपल्याला
बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे आता बिर्याणी, मग छानपैकी शिजते आपली. बघा आता आपले 20 मिनटं झालेले आहेत आणि आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे. चला तर आता सर्व करून घेऊया. बघा कसलं भारी दिसतंय.